हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ऑनलाईन टेक हब. ऑनलाईन टेक हब या यूट्यूब चॅनलवरती आपण जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेज लेक्चर्स स्टार्ट केलेले. त्यामधील नेक्स्ट टॉपिक आज बघणार आपण स्विच स्टेटमेंट. तर बघूयात स्विच स्टेटमेंट काय आहे ते. तर बघा, स्विच स्टेटमेंट एक्झिक्यूट्स वन स्टेटमेंट्स फ्रॉम मल्टिपल कंडिशन्स. बघा याच्यामध्ये काय होतं, तर सिंगल स्टेटमेंट जे आहे ते काय होतं, तर मल्टिपल कंडिशन थ्रू एक्झिक्यूट होतं आहे. ठीक आहे. त्यानंतर इट इज लाईक अ एल सिप लॅडर. स्विच स्टेटमेंटची काय वर्किंग आहे ते एल सिप लॅडरसारखं काय तर वर्किंग आहे. द स्विच स्टेटमेंट वर्क्स विथ बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग, इनम टाइप्स, स्ट्रिंग अँड सम रॅपर टाइप्स लाईक बाईट, शॉर्ट, इंट अँड लॉंग. म्हणजे स्विच स्टेटमेंटसोबत तुम्ही या टाईपचे एक्सप्रेशन्स यूज करू शकताय. इन अदर वर्ड, द स्विच स्टेटमेंट टेस्ट द इक्वालिटी ऑफ द व्हेरिएबल अगेन्स्ट द मल्टिपल व्हॅल्यू. याच्यामध्ये काय होतं बघा, की जे काय स्विचमध्ये जे काय व्हेरिएबल आपण घेऊ तर त्या व्हेरिएबलचं टेस्टिंग केलं जाते. कशासोबत केलं जाते, तर मल्टिपल व्हॅल्यूसोबत. जे आपण केस व्हॅल्यूमध्ये व्हॅल्यूज घेतो तर त्या व्हॅल्यूसोबत त्या व्हेरिएबलची इक्वालिटी काय होते तर टेस्ट केली जाते त्याच्यामध्ये स्विच स्टेटमेंट्समध्ये. ठीक आहे. त्याच्यावर काही पॉईंट्स आहेत बघा. देअर कॅन बी वन ऑर n number of case values for a switch expression. We can take the multiple case values in a switch statement. तुम्ही स्विच स्टेटमेंटमध्ये मल्टिपल केस व्हॅल्यूज घेऊ शकता. द केस व्हॅल्यू मस्ट बी ऑफ स्विच एक्सप्रेशन टाईप ओनली. बघा, जी काय आपण केस व्हॅल्यू घेतली जाईल ती केस व्हॅल्यू आणि एक्सप्रेशनचा टाईप जो असेल हे दोन्ही काय पाहिजे, एक्सप्रेशन टाईप दोन्ही काय पाहिजे, इक्वल पाहिजेत. काय पाहिजे, दोन्ही इक्वल पाहिजेत किंवा सेम पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर द केस व्हॅल्यू मस्ट बी लिटरल कॉन्स्टंट. जी काही केस व्हॅल्यू आपण घेऊ ती केस व्हॅल्यू कशी पाहिजे, एक तर लिटरल पाहिजे किंवा कॉन्स्टंट पाहिजे. डज नॉट अलाव व्हेरिएबल्स. व्हेरिएबलची व्हॅल्यू असेल की जी व्हॅल्यू चेंज होत असेल ती व्हॅल्यू इथं अलाउड नाही. द केस व्हॅल्यूज मस्ट बी युनिक. आणि केस व्हॅल्यू पण कशा असतील तर युनिक असतील. देअर इज अ नो डुप्लिकेशन ऑफ केस व्हॅल्यूज. इन केस ऑफ डुप्लिकेट व्हॅल्यूज इट रेंडर्स द कंपल टाईम एरर. जर आपण काय केलं की डुप्लिकेट केस व्हॅल्यूज घेतल्या तर कंपल टाईम काय होते, तर एरर का होते, डिस्प्ले होते किंवा रेंडर होते. द जावा स्विच एक्सप्रेशन मस्ट बी ऑफ बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग. तर बघा, इनम अँड स्ट्रिंग म्हणजे हे जे आहे तेवढ्या टाईपचे तुम्ही जे काय व्हॅल्यूज असतील त्या ॲज अ स्विच एक्सप्रेशनमध्ये तुम्ही यूज करू शकताय. ठीक आहे. त्यानंतर बघा, ईच केस स्टेटमेंट कॅन हॅव अ ब्रेक स्टेटमेंट विच इज ऑप्शनल. बघा, प्रत्येक केस स्टेटमेंटमध्ये काय पाहिजे, तर ब्रेक स्टेटमेंट पाहिजे. काय पाहिजे, ब्रेक पाहिजे. पण ब्रेक हा कसा आहे, तर ऑप्शनल आहे, तो कंपल्सरी नाही आहे. पण प्रत्येक स्टेटमेंटमध्ये आपण ब्रेक हे घेऊ शकतो. वेन कंट्रोल रिचेस टू द ब्रेक स्टेटमेंट इट जम्प्स द कंट्रोल आफ्टर दी स्विच एक्सप्रेशन. बघा, जेव्हा काय होतं की कंट्रोल ब्रेक स्टेटमेंटवरती काय होतं, जम्प होतो किंवा रीच होतो, तेव्हा काय होणार आहे की तो काय होईल, त्या स्विच एक्सप्रेशन जो काय होईल तर तो बाहेर पडेल, एक्झिट होईल. इफ अ ब्रेक स्टेटमेंट इज अ नॉट फाउंड इट एक्झिक्यूट दी नेक्स्ट केस. आणि जर केसमध्ये जर ब्रेक स्टेटमेंट नसेल तर तो काय केलं, पुढचे जे काय नेक्स्ट केसेस आहेत राहील, रिमेनिंगचे केसेस आहेत तो केसेस काय करेल, एक्झिक्यूट करेल. द केस व्हॅल्यू कॅन हॅव अ डिफॉल्ट लेबल विच इज ऑप्शनल. पण केस व्हॅल्यूला पण काही लेबल असणार, डिफॉल्ट लेबल असणार, ती कसं असणार तर ऑप्शनल लेबल असणार आहे. त्यानंतर सिंटॅक्स बघा, स्विच देन एक्सप्रेशन केस व्हॅल्यू 1 कोड टू बी एक्झिक्युटेड. ब्रेक कसा आहे तर ऑप्शनल आहे. त्यानंतर केस व्हॅल्यू 2 कोड टू बी एक्झिक्युटेड. देन ब्रेक काय तर ऑप्शनल आहे. वी कॅन टेक द मल्टिपल केस व्हॅल्यूज अँड ॲट द लास्ट डिफॉल्ट. तर डिफॉल्टमध्ये जो काही कोड असेल, कोड टू बी एक्झिक्युटेड इफ ऑल केसेस आर नॉट मॅचड. जर वरती जेवढ्या आपण केसेस घेतल्या त्या सगळ्या जर मॅच नाही झाल्या तर डिफॉल्टमधला पार्ट काय होतो, एक्झिक्यूट होतो. डिफॉल्ट अल्सो हा ऑप्शनल पार्ट आहे, तो कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर फ्लोचार्ट बघा, फ्लोचार्टमध्ये काय केले, इथं असलं एक्सप्रेशन असेल, एक्सप्रेशन आणि केस व्हॅल्यू काय होते, दोन्ही कम्पेअर होतील. जर मॅच झाला स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होईल, ब्रेक होईल आणि तो बाहेर पडेल. त्यानंतर एक्सप्रेशन कम्पेअर होईल केस व्हॅल्यूसोबत. जर केस व्हॅल्यू 1 सोबत तर ते अनमॅच असेल किंवा मॅच नाही झालं तर केस व्हॅल्यू सेकंडशी कम्पेअर करेल, तिथला मॅच आहे तिथला कोड एक्झिक्यूट करेल, देन ब्रेक असेल ॲट दी एंडला. आणि जर या जी काय केस घेतली आपण वरती या केस, तर सगळ्या केसेस काय झाल्या अनमॅच झाल्या किंवा मॅच नाही झाल्या
तर काय होतं, डिफॉल्टमधला कोड काय होतो, एक्झिक्यूट होतो आहे. ठीक आहे. त्यानंतर हे झालं काय तर फ्लो चार्ट स्विचचा काय झालं, आपण फ्लो चार्ट बघितलेला आहे. आफ्टर दॅट एक्झाम्पल बघूयात. बघा, पब्लिक क्लास स्विच एक्झाम्पल, याच्यामध्ये पब्लिक स्टॅटिक वर्ड मेन स्ट्रिंग ऑफ ॲरे ARG घेतले आपण. याच्यामध्ये काय केलं की एक व्हेरिएबल घेतले आपण, नंबर व्हेरिएबल, याच्यामध्ये व्हॅल्यू काय आहे तर 20 आहे. ठीक आहे. बघूयात. बघा, स्विच नंबर, जे नंबर जो काय आपण घेतलेला, नंबरला जी काय व्हॅल्यू असाइन केलेली आहे, नंबरला किती व्हॅल्यू असाइन केली आपण 20, तर ती 20 व्हॅल्यू इथं असणार आहे कशामध्ये, नंबरमध्ये. तर ही व्हॅल्यू काय होईल व तर केस व्हॅल्यूची काय होईल, कम्पेअर होईल. केस व्हॅल्यूची काय होणार, कम्पेअर होईल. आणि जर मॅच झाली तर तिथला कोड त्या केस व्हॅल्यूच्या अंडर जो असेल तो कोड एक्झिक्यूट होईल, अदरवाईज तो नेक्स्ट केला जाईल. आता इथं बघा, इथं काय तर नंबरमध्ये 20 व्हॅल्यू आहे, केस किती आहे तर 10 आहे. तर 10 and 20 जर कम्पेअर केलं तर दिस टू नंबर्स आर दी डिफरंट, सो दिस कोड विल बी स्किप्ड. कंट्रोल गोज टू दी नेक्स्ट केस, सेकंड केस जाईल. सेकंड केस किती आहे, 20 आहे. 20 आणि या नंबरची व्हॅल्यू 20 दोन्ही मॅच होते, तर आउटपुट काय येईल, 20 म्हणून आउटपुट येईल. आणि तिथून काय होईल, तो ब्रेक होईल. ब्रेक झाला तर कुठं पडेल, स्विच स्टेटमेंटच्या बाहेर. कुठं पडेल, तो स्विच स्टेटमेंटच्या बाहेर पडेल. आणि जर कोणतेच केस जर मॅच नाही झाले तर काय होईल, तो डिफॉल्टमधला कोड काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. समजा मी काय केलं की नंबरमध्ये इथं हा जी काय नंबर याच्यामध्ये काय घेतलं मी की 40 व्हॅल्यू जर नंबरला मी असाइन केली तर काय होईल बघा, तर 40 व्हॅल्यू 10 सोबत कम्पेअर होईल, मॅच होत नाही. 20 सोबत कम्पेअर होईल, मॅच होत नाही. 30 सोबत कम्पेअर केलं, मॅच होत नाही. तर कट जाईल कंट्रोल डिफॉल्टला, आणि डिफॉल्टमध्ये जो काही कोड दिला तर कोड काय होईल, एक्झिक्यूट होईल आणि वी विल गेट द आउटपुट. देन त्याचं आउटपुट किती येणार तर 20 हे आउटपुट येईल. यानंतर आपण बघतोय की नेस्टेड स्विच. तर नेस्टेड स्विच म्हणजे काय, तर स्विच वी कॅन यूज स्विच स्टेटमेंट इनसाइड अदर स्विच स्टेटमेंट इन जावा. म्हणजे एका स्विचमध्ये तुम्ही दुसरा इनसाइडला अजून एक स्विच काय करणं, यूज करणं, दॅट इज द नेस्टेड स्विच स्टेटमेंट्स. एक्झाम्पल बघा याच्यामध्ये की नेस्टेड स्विच एक्झाम्पल्स आपण बघतोय पब्लिक स्टॅटिक वॉइड मेनमध्ये. तिथे काही लॉंग फॉर्म दिलेत आपल्याला. सी फॉर CSE साठी यूज केले, ई फॉर ECE म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. ठीक आहे. M फॉर मेकॅनिकल. त्याच्यामध्ये बघा ब्रांच व्हॅल्यू मी काय घेतले, C घेतले, आणि कॉलेज इयर किती घेतले, 4 इयर घेतले. बघा त्यानंतर पुढं स्विचला काय पास केले बघा, कॉलेज इयर पास केले. म्हणजे किती असणार कॉलेज इयर, इथं 4 असणार आहे. आपण किती घेतली व्हॅल्यू, कॉलेज इयरची 4 घेतली. तर 4 व्हॅल्यू काय होईल व केस व्हॅल्यू 1 सोबत काय होईल, कम्पेअर होईल, इथं मॅच होत नाही. केस व्हॅल्यू 2 सोबत कम्पेअर करेल, इथं पण मॅच होत नाही. मग काय होईल, कंट्रोल गोज टू दी केस नंबर 3rd, इथं पण मॅच होत नाही, इथं पण मॅच होत नाही. त्यानंतर काय आहे तर कुठं जाईल, तो केस व्हॅल्यू 4. आता इथं बघा केस व्हॅल्यू 4 आणि आपण इनपुट पण काय घेतले व 4च घेतले. 4ला 4 काय झालं, मॅच झालं. आणि इथं काय केलं आपण बघा, की याच्यामध्ये स्विच परत काय केलं, इथं खाली कर्ली ब्रॅकेट ओपनिंग. त्यानंतर बघा याच्यामध्ये आपण परत काय घेतले व परत स्विच घेतलेला आहे कशामध्ये, केस 4मध्ये. केस C घेतले, केस E घेतले, आणि केस M घेतले. जर C घेतलं डेटा कम्युनिकेशन अँड नेटवर्क अँड मल्टीमीडिया, जर E घेतलं एम्बेडेड सिस्टीम आणि इमेज प्रोसेसिंग, आणि जर M घेतलं मेकॅनिकल प्रोडक्शन टेक्नॉलॉजी अँड थर्मल इंजिनिअरिंग. तर आउटपुट काय मिळेल, आपण वरती ब्रांच आपण C घेतलेली आहे, काय घेतली ब्रांच C. तर आउटपुट काय मिळेल, डेटा कम्युनिकेशन अँड नेटवर्क अँड मल्टीमीडिया हे आउटपुट मिळेल या प्रोग्रॅमचं. आता याच्यामध्ये बघा समजा मी इथं काय केलं की कॉलेज इयर जर मी 4 घेतलं, 1 घेतलं, कॉलेज इयर काय घेतलं 1 घेतलं, तर तो काय होईल व 1 ह्या केस व्हॅल्यूची मॅच होईल. इथं जर समजा मी 1 घेतलं तर इथली केस व्हॅल्यू काय होईल, एक्झिक्यूट होईल, आणि तुम्हाला काय होईल, इंग्लिश मॅथ सायन्स असे आउटपुट प्रिंट होणार आहे. जर मी समजा इथं केस कॉलेज इयर 2 घेतलं तर काय होईल हो, केस 2मध्ये बघा तर हा 1 सोबत कम्पेअर होईल, मॅच होत नाही. कंट्रोल गोज टू नेक्स्ट केस व्हॅल्यू, इथल्या केस व्हॅल्यू आणि कॉलेज इयरची व्हॅल्यू मॅच होते. त्यामुळे केसमध्ये आपण परत काय घेतले तर स्विच स्टेटमेंट घेतलेलं आहे. स्विच ब्रांच म्हटले, ब्रांच इक्वल आपण वरती काय केले तर C व्हॅल्यू असाइन केलेली आहे. की बघा केस जर C असेल तर सब्जेक्ट कोणते असतील, ऑपरेटिंग सिस्टीम, जावा अँड डेटा स्ट्रक्चर असे विषय असतील. ठीक आहे. जर याच्यामध्येच बघा
जर केस ई असेल तर काय मायक्रो प्रोसेसर, लॉजिक स्विचिंग थिअरी. केस एम असेल तर ड्रॉइंग मॅन्युफॅक्चरिंग मशीन्स आणि तर ब्रेक असेल. तर यावेळेला जिथली केस व्हॅल्यूशी मॅच होईल एक्सप्रेशनची व्हॅल्यू तिथला कोड काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. तर याचं आउटपुट काय मिळेल आपल्याला बघा. आउटपुट काय मिळेल, डेटा कम्युनिकेशन नेटवर्क अँड मल्टीमीडिया. का तर आपण कॉलेज इयर किती व्हॅल्यू घेतली होती, 4 घेतली होती आणि ब्रांच कुठली घेतली होती, सी घेतलेली होती. ठीक आहे. तर बघा आज आपण हा काय बघितले तर स्विचची स्टेटमेंट आहे ती कन्सेप्ट आज बघितलेली आहे. तुम्हाला नक्कीच समजले असेल. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये तसं काही टाईप करा, जी काय असेल तुमचा डाऊट वगैरे त्याच्यामध्ये आपण सोल्युशन दिलं जाईल. तर जावामधलं हे जे आहे कंट्रोल स्टेटमेंटच्या अंडरचं सेकंड लेक्चर होतं. कंट्रोल स्टेटमेंटच्या अंडरचं पहिला आपण इफचं घेतलेलं आहे. तुम्ही बघितलं नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या. आणि आता आपण काय घेतलं आहे, स्विच. राहिलेले कंट्रोल स्ट्रक्चरचे पण व्हिडिओ लवकरच अपलोड केले जातील. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.